नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज बनवूया मस्त अशी उपवासाची खीर. तर उपवासाची खीर करण्यासाठी इथे आपण 1 टेबलस्पून एवढी कच्ची बगर घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे. तर ही बगरला आपण छान वाटून अशी रव्यासारखी करून घेतलेली आहे. तर आता ही बगर आपण काढून घेऊया. एकीकडे मी भांड्यामध्ये थोडंसं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर छोटं पातेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी उकळवून घेत आहे. त्यानंतरच आपण त्या पातेल्यामध्ये खिरीला फोडणी घालणार आहोत. तर असं केल्याने काय होतं, आपली जी खीर आहे किंवा जे खिरीमधलं दूध आहे ते खराब होत नाही. त्यामुळे खीर करताना नेहमी भांड्यामध्ये पाणी घालून उकळवून काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेले आहेत, काजू, बदाम आणि पिस्ता. आणि भांड्यामध्ये इथे आपण तूप घालून घेतलेलं आहे. 4 चमचे पोह्याचे आपण इथे तूप घालून घेतलेलं आहे. तूप आपलं गरम झालं की त्यामध्ये इथे आपण ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. छान मस्त भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे लालसर असे झाले की मग लगेचच त्यामध्ये हा जो भगरचा रवा आहे तो घालून घ्यायचा आहे. तो सुद्धा 1-2 मिनटं व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच तिथे आपण दूध घालणार आहोत. तर अगदी साधी आणि सोपी अशी आपली ही उपवासाची खीर आहे. तुम्हाला जर उपवासाला गोड खावंसं वाटत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही खीर करून नक्कीच खाऊ शकता. अगदी उत्तम आणि अगदी टेस्टी अशी आपली ही खीर आहे. तर इथे या छोट्या पातेल्यामध्ये माझी जी खीर आहे ती प्रमाणामध्ये 3 मीडियम साईजच्या वाट्या एवढी होणार आहे. तर 3 वाट्याच्या हिशोबाने मी इथे 3 टेबलस्पून एवढी साखर काढून घेत आहे आणि तेवढीच साखर आपण इथे खिरीमध्ये घालणार आहोत. म्हणजे खीर आपली अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी गोडीला होईल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर साखर, दूध आपलं हे सगळं उकळते ते आपण बारीक गॅसवरती छान असं शिजवून घ्यायची आहे खीर. म्हणजे ती खीर जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी घट्ट होईल. तोपर्यंत इथे आपण थोडंसं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा खिरीचं प्रमाणही कमी जास्त करू शकता. तर ही आहे 3 वाट्यांची खीर. तर इथे आपण हे खोबरं घालून अजून 1-5 मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे. अगदी 15 मिनटामध्ये व्यवस्थित आपली बारीक गॅसवरती ही खीर शिजवून घ्यायची आहे आणि गरम गरम तुम्ही इथे खाऊ शकता उपवासाला. तर मंडळी, कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित, नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा. तोपर्यंत बाय बाय, पुन्हा भेटूया.